एकतरी अंगी असू दे कला, नाहीतरी काय फुका जन्मला. कुठलीच कला अंगात नाही, जन्म वाया गेला. आणि वक्तृत्व कला ही त्यातूनही सगळ्या कलेचा पाप आहे. चित्रकला चांगली जमते, त्यात प्रावीण्य मिळवलं आणि मग त्याचा सत्कार ठरला आणि त्याला बोलायला लावलं, तेव्हा ते नाही बोलता येत नाही. निवडणुकीत यशस्वी झाला, चांगल्या मताधिक्यानं निवडून आला, मीडियाच्या समोर बोलायला लावलं, मग सांगावं लागतं नाही जमत बोलायला. कुठल्या तरी कार्यक्रमाला गेला, तिथं नाव पुकारलं, तुमचा मान सन्मान केला आणि आता अमुक अमुक दोन शब्द बोलते, अशा पद्धतीनं तुमचं नाव सुचवलं आणि मग तुम्हाला कानात सांगावं लागते, नाव नका घेऊ, मला बोलायचं नाही. मला बोलायचं नाही, नाही बोलताच येत नाही. खरी परिस्थिती ही आहे. बरेचसे राजकीय लोक तर सरळ सांगतात सूत्रसंचलनाच्या कानामध्ये, मला बोलायला आवडत नाही, मी काय बोलणार नाही. आता खरी परिस्थिती आवडत नाही का जमत नाही? बरं, हे शिकून जमतं का? तर हा काही वक्त्यामध्ये ते अंगभूत असतं, काहींना शिकावं लागतं, काहींना अंगभूत असतं. वक्ता दशश्रेष्ठ, हजारात एक वक्ता असतो, मग बाकीच्या 9,999 लोकांना वक्तृत्व कला जमणारच नाही का? तर त्याचं उत्तर आहे 9,999 सुद्धा अवगत करून वक्तृत्व कला जमवू शकतात. पण जो मुळात जन्मजात तो गुण असतो तो 10,000 एखाद्याला असतो. ही वस्तुस्थिती आहे. आपल्यापैकी 95% लोकांचा प्रॉब्लेम एकच आहे, थरथर होत आहे, धडधड होत आहे, लटलट होत आहे, वेळेवर आठवत नाही. बरोबर आहे का नाही? थरथर होणं, धडधड होणं, वेळेवर न आठवणं, बरे कॉमन आहे ना. हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. असा माणूस नाही की त्याला भीती नाही. अरे भीती आहे म्हणून तर बरं आहे, ते गॉड गिफ्ट आहे. ते भीती आहे म्हणून माणसं माणसासारखं वागायला. भीती नसती तर माणसं माणसासारखं वागलं नसते. भीती आहे ते गॉड गिफ्ट आहे. फक्त कुठलीही भीती ही कायमची नसते आणि कुठलीही भीती संपवण्यासाठी तिला सामोरे जावं लागतं. कुत्र माग लागलं ना, कुत्र आपण जर पुढं पळत राहिलो ना, ते कुत्र पाठीमागच पळत येते. आणि जर थांबलो ना, त्याला दगड घेतला आणि मारायला लागलो ना, कुत्र वापस जाते. भीती तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही पुढं पळणार आहे, भीती तुमची पाठ सोडणार नाही, भीती पाठीमागे येणार आहे. जोपर्यंत तुम्ही पुढे पळणार आहे तोपर्यंत भीती तुमच्या पाठीमागे येणार आहे. आणि जर तुम्ही भीतीला सामोरे गेलात, भीती दूर होणार आहे. साधं गणित आहे. बरं, भीती का वाटते? कारण काय? भाषणाची भीती वाटते. कारण काय? हा, लोक काय म्हणतील आपल्याबद्दल, लोक काय विचार करतील, लोक हसतील का, आपली फसगत तर होणार नाही. आणि महत्वाची भीती म्हणजे आपण आहे ते इम्प्रेशन कशाला जमवून बसायचं. म्हणजे आपल्या भाषा सांगू का, हाय ती इज्जत बरी, कशाला इज्जत कमवण्याच्या नादात इज्जत घालवायची नको, हाय ती बरी आहे. पर का वाटते? कारण वाटते का? वाक्य रचना जमत नाही, शब्द रचना नाही, पाठ केलेलं नाही, आठवत नाही, म्हणून जास्त भीतो. बर ठीक आहे, मी याच्या पलीकडचं कारण सांगतो. हे तर तुम्ही म्हणजे हे खरे कारण नाहीतच, त्याला टच आहे. हे खरे कारण नाहीये. खरं कारण आहे तुम्हाला त्याचा अनुभव नाही.
हे बाकीचे कारण त्याला लागून आले तुमचे, पण ते खरे नाहीये. खरं कारण आहे तुम्हाला त्याचा अनुभव नाही. परत परत अनुभव आला, अनुभव घेतला की ती भीती दूर होणारच आहे, जाणारच आहे भीती. म्हणजे फक्त भाषणाचीच बोलत नाही मी. भीती फक्त भाषणाचीच नाही, भीती कशाचीही असू द्या, तेच तेच काम रिपीट केलं की त्याची भीती नाहीशी होते. काम कोणतंही असू द्या हो, तेच काम रिपीट केलं की त्याची भीती नाहीशी होते. हा नैसर्गिक नियम लक्षात राहू. तेच काम रिपीट केलं की भीती जाऊ. भीती आहे कशाची, कोणते असू द्या, ते काम पुन्हा रिपीट केलं की भीती जाणार. आणि हे नैसर्गिक आहे. ही जी पद्धत आहे, तेच काम पुन्हा पुन्हा करणे भीती जाते. हे नैसर्गिक आहे. बरंच अनैसर्गिक कृत्य केलं जातं भीती घालवण्यासाठी. बऱ्याचशा मी आता पाहतो इकडे पुणे मुंबईला, कुठं पानच खा, काचावूनच चाला, त्याला भीती जात नाही. काचावून चालून भाषणाची भीती जाईलच कशी? अरे त्याला काचावर चालण्याचं धाडस येईल, काचावर चालण्याचं धाडस येईल, भाषण करण्याचं धाडस नाही येणार. पान खायचं, काहीतरी खायचं, खाऊन भीती जात नाही. हा, पिऊन जाते भीती, पण पिऊन बोलू नका. खाऊन पिऊन याची गोळी भेटत नाही, याचं कुठलं औषध भेटत नाही, याचं कुठलं लिक्विड भेटत नाही. भाषणाची भीती घालवायची असत तर भाषणच करायचं, त्याच्यावर रामबाण उपाय. कारण आता होतं काय, भाषणाच्या नावाखाली बरेचसे मंडळी असे आहेत की भाषण आम्ही तुम्हाला शिकवू शकतो, सभा गाजवायची कशी आम्ही शिकवू शकतो. त्यांना आयुष्यात कवा सभा गाजवली नाही. असे काही क्लास आहे की तुम्हाला टाळ्या कशा घ्यायच्या ते शिकवणार, त्याच्या भाषणाला कवा टाळ्या आल्या नाही. तुम्हाला सांगणार अशी सभा गाजवायची, त्याने कधीच गाजवलेली नसते. तुम्हाला सांगणार मी तुम्हाला व्याख्याता बनवतो, त्याच्या व्याख्यानाला बांधणीच नसते. आणि ते तुम्हाला शिकवते व्याख्याता असं बनलं पाहिजे. अरे तू बन की. ते तुमचं वक्तृत्व डेव्हलप करायला निघले, त्याचं मुळात झालंच नाही. असे लोक बाजारात भरपूर आहेत. होत आला अशा लोकांचं. त्यांच्यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो, 16 वर्षाची साधना आहे माझी, 16 वर्षाची साधना आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना. वक्तृत्वाचा चमत्कार नाही. हे असं बघितल्याच्या नंतर एवढे लोक येतात, अरे इथं तर बसायला मी जागा पुरत नाही, किती लोक आहेत आणि एवढ्या लोकांचे किती पैसे होत असतील, आपणही सुरू केला तर